शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी निखिल चौहान परत आपल्या ॲग्रिकॉस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, यंदा तुरीची लागवड कशी करावी म्हणजे आपल्याला तुरीचं भरघोस उत्पादन मिळेल असा प्रश्न जर आपला असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठीच आहे। कारण या व्हिडिओमध्ये आपण तूर पिकाची लागवड कधी करावी, कशी करावी, किती अंतरावर करावी आणि त्यासाठी कोणत्या तणनाशकाचा वापर करावा या विषयावर चर्चा करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, आपला पहिला मुद्दा आहे की तुरीची लागवड कधी करावी। कारण यावर्षी मान्सूनला थोडासा उशीर होत चाललेला आहे, त्यामुळे तुरीची लागवड ही आपल्याला 15 जुलैच्या आत जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर करून घ्यायची आहे। कारण जर आपल्या तुरीला लागवडीसाठी 15 दिवसाचा उशीर झाला तर आपल्या उत्पादनात जवळपास 20 ते 30% घट येते। जर हा उशीर 1 महिन्याचा झाला तर आपल्या उत्पादनात 50% सुद्धा घट येऊ शकते। कारण की तुरीचं जे पीक आहे तर एक फोटोसेन्सिटिव्ह पीक आहे, म्हणजे दिवस आणि रात्रीच्या लांबीवर याची फुलधारणा अवस्था अवलंबून आहे। म्हणजे जर आपण 15 दिवस आधी तुरीची लागवड केली आणि 15 दिवस नंतर केली तर दोन्ही परिस्थितीमध्ये फुलधारणा ही एकाच वेळी त्या ठिकाणी येणार आहे। फक्त जे आपण आधी तुरीची लागवड करतो तर त्याला काईक वाढीसाठीचा कालावधी जास्त मिळतो आणि जे आपण उशिरा लागवड करतो तर त्याला काईक वाढीचा कालावधी कमी मिळतो, त्यामुळे त्या ठिकाणी वाढ आपल्याला कमी पाहायला मिळते। म्हणून जर आपल्या तुरीची लागवड ही उशिरा होत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एकरी रोपांची संख्या वाढवणं आवश्यक आहे, ज्यासाठी आपण 2 तासातील जे काही अंतर आहे ते त्या ठिकाणी कमी करू शकतो। त्यानंतर आपला दुसरा मुद्दा आहे की लागवडीचं अंतर किती ठेवावं। आता जर आपली वेळेवर लागवड असेल आणि आपण जर निखळ पद्धतीने किंवा सलग पद्धतीने जर तूर करणार असाल तर आपण त्या ठिकाणी जोडओळ पद्धतीने तुरीची लागवड करायची आहे, ज्यामध्ये आपण आपल्या जमिनीनुसार 3 ते 4 फुटाने जोडओळ करायची आहे। आता आपण जर 4 फुटाने जोडओळ करणार असाल तर आपले 12 फुटामध्ये 2 तास बसणार, म्हणजे 6 फूट अंतराने जेवढी आपली रोपांची संख्या बसते तेवढीच रोपांची संख्या या 4 फुटाच्या जोडओळ पद्धतीमध्ये बसणार आहेत। पण जोडओळ पद्धतीमध्ये जो आपल्याला 8 फुटाचा मोठा अंतर मिळतो तर त्यामध्ये सूर्यप्रकाश आणि हवा आपल्या पिकाला चांगली मिळते। त्या तासामधून आपण अंतर मशागत करू शकतो, आपल्या पिकाला ट्रॅक्टरने त्या ठिकाणी फवारणी करू शकतो, त्यामुळे आपल्या उत्पादनात त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची वाढ पाहायला मिळते। किंवा आपण जर 3.5 फुटाचे बेड पाडून सोयाबीन तूर पिकाचं जर आंतरपीक घेणार असाल तर त्या ठिकाणी आपल्याला 2 बेडवर सोयाबीनचे तास घ्यायचे आहेत, 3ऱ्या बेडवर आपल्याला त्या ठिकाणी तुरीची टोकन करायची आहेत, ज्यामध्ये आपल्याला एका बेडवर झिगझॅग पद्धतीने दोन्ही बाजूंना तुरीची टोकन करायची आहेत, ज्यामध्ये एका ठिकाणी 2 बियाची टोकन करायची आहेत आणि 2 झाडातील अंतर आपल्याला या ठिकाणी जवळपास 1 फुटापर्यंत ठेवायचं आहे, जेणेकरून आपली एकरी रोपांची संख्या त्या ठिकाणी मेंटेन राहील। आता आपण जर या पद्धतीचा विचार केला तर या पद्धतीमध्ये आपले 3 बेडवर म्हणजे 10.5 फूट अंतरामध्ये 2 तुरीचे तास येणार आहेत। म्हणजे या पद्धतीमध्ये 5.5 फुटाने जेवढी आपली रोपांची संख्या बसते तेवढी रोपांची संख्या बसणार आहे। किंवा आपण त्या ठिकाणी एका बेडवर 1 तुरीची तासाची सुद्धा टोकन करू शकतो। किंवा काही शेतकरी त्या ठिकाणी आपल्या जमिनीनुसार 7 ते 8 फुटाचे बेड पाडून त्या ठिकाणी त्या बेडवर तुरीची टोकन करत आहेत आणि मधातील जो काही स्पेस आहे तर त्या ठिकाणी सोयाबीनची पेरणी करत आहेत। तर अशा पद्धतीने सुद्धा आपण त्या ठिकाणी तुरीची लागवड करू शकता। लागवड झाल्यानंतरचा मुद्दा आहे की तण नियंत्रण कसं करायचं। तर तूर पिकामध्ये फक्त पेंडॅमिथिलिन या तणनाशकाची शिफारस आहे, ज्याचा आपल्याला एकरी 700 मिली याप्रमाणे वापर करायचा आहे। या व्यतिरिक्त 2 तणनाशक आहेत ज्याची तूर पिकासाठी शिफारस नाहीत, पण आपण त्या ठिकाणी त्याचा वापर करून पाहिला। ज्यामध्ये पहिला तणनाशक आहे तर ते म्हणजे डायक्लोसुलम, जो बाजारात आपल्याला स्ट्रॉंग आर्म किंवा मार्क या नावाने मिळतो। तर याचा आपल्या तूर पिकाच्या उगवणीवर कोणताही साईड इफेक्ट आपल्याला पाहायला मिळाला नाही। त्यानंतर दुसरं तणनाशक आहे फ्लुमिऑक्झिन, जो बाजारात आपल्याला मॅक्स या नावाने मिळतो। तर त्याचा सुद्धा आपण तूर पिकामध्ये त्या ठिकाणी वापर करून पाहिला, तर या तणनाशकाचा सुद्धा तूर पिकाच्या उगवणीवर आपल्याला कोणताही साईड इफेक्ट पाहायला मिळाला नाही। पण या तणनाशकाची शिफारस आपल्या तूर पिकामध्ये नसल्यामुळे याचा वापर आपण आपल्या स्वतःच्या रिस्कवर त्या ठिकाणी करायचा आहे। जर मागील वर्षी आपण या तणनाशकाचा तूर पिकामध्ये वापर केला असेल तर त्याचे चांगले वाईट काय अनुभव आपल्याला आले ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील। धन्यवाद।